घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दाऊदनं भाऊ अनीसकडे डी कंपनीची धुरा सोपवलेली आहे। सूत्रांच्या हवालानं दाऊद टोळी संदर्भात ही मोठी बातमी समोर येते। दाऊद शकीलमध्ये 2 वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याची माहिती आहे। छोटा शकील दाऊदचा सर्वात विश्वासू साथीदार आहे। सध्या दाऊद अनीस आणि शकीलमध्ये आता दाऊदनं भाऊ अनीसकडे डी कंपनीची धुरा सोपवलेली आहे। सूत्रांच्या हवालानं दाऊद टोळी संदर्भात ही मोठी माहिती समोर येते। या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। दाऊदनं भाऊ अनीसकडे आता डी कंपनीची धुरा सोपवलेली आहे अशी सूत्रांच्या हवालानं ही माहिती समोर आलेली आहे। दाऊद शकील यांच्या 2 वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याची माहिती आहे। छोटा शकील आणि दाऊदचा सर्वात विश्वासू साथीदार, त्यामुळे दाऊद, अनीस आणि शकील हे तिघेही सध्या कराचीतच आहेत अशी देखील माहिती समोर येते। पाकिस्तानमधील कराचीत लपलेला अतिरेकी दाऊद इब्राहिमनं डी कंपनीची धुरा आता धाकटा भाऊ अनीस कासकरकडे सोपवलेली आहे असं सूत्रांकडून कळतंय। भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी हा दावा केलेला आहे अशी सुद्धा माहिती आहे। ही जबाबदारी आतापर्यंत दहशतवादी आणि दाऊदचा सर्वात विश्वासू छोटा शकील सांभाळत होता, पण दाऊद आणि शकील यांच्या 2 वर्षांपासून तेढ निर्माण झालेले होते आणि त्यामुळेच दाऊदनं शकीलला बाजूला केलंय असं देखील कळतंय। याविषयी बोलण्याकरता ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय या सगळ्या संदर्भात अपडेट आता समोर आलंय? देखिए, पूरा मामला ऐसा है कि दाऊद इब्राहिम और छोटा शकील, इनके रिश्ते जो है करीब 40 साल पुराने रहे हैं। और जब डी कंपनी ने अपना ऑपरेशन मुंबई में शुरू किया था, तब से ही छोटा शकील उनका खास था। लेकिन दाऊद का जो छोटा भाई है अनीस इब्राहिम, उसके साथ शुरुआत से ही छोटा शकील की नहीं जमी। एक तरफ छोटा शकील बड़ा ही भरोसे का आदमी था दाऊद के, और सारे उसके मुंबई में ऑपरेशंस, जो शूटआउट्स वगैरह, एक्सटॉर्शन कॉल्स वगैरह का काम होता था, वो छोटा शकील देखता था। तो वहीं दूसरी तरफ अनीस इब्राहिम जो स्मगलिंग से जुड़े हुए काम संभाला करता था, और दाऊद इनके बीच में एक तरह से बैलेंस बना के रखता था। एक तरफ उसका सगा भाई था, तो एक तरफ उसका सबसे खास आदमी था, और दोनों ही लोग जो है गैंग की गतिविधियों में उसकी मदद करते थे। लेकिन जब से दाऊद इब्राहिम ने भारत में अपने ऑपरेशंस कम किए हैं, 2003 के बाद से डी कंपनी ने मुंबई शहर में एक भी गोली नहीं चलाई। अब यानी कि बीते 20 सालों में, जब से दाऊद के भाई इकबाल कासकर को भारत में लाया गया, तब से लेकर दाऊद कंपनी, डी कंपनी जो है मुंबई में ठंडी पड़ गई है। लेकिन उसके जो स्मगलिंग के ऑपरेशंस वगैरह हैं, ये बताया जाता है कि ये अभी भी चल रहे थे, और खास करके ड्रग्स की स्मगलिंग का काम। और चूंकि इस काम में अनीस इब्राहिम माहिर था, तो अनीस इब्राहिम के बारे में बताया जाता है कि अनीस इब्राहिम ही अभी जो स्मगलिंग का सिंडिकेट है वो संभाल रहा है। और छोटा शकील जो है वो अब कराची में ही है, और बहुत सारे जो वहां पर लीगल कारोबार जो दाऊद के और छोटा शकील ने अपने अपने लीगल कारोबार भी शुरू कर दिए थे, तो अब वो उनको देख रहा है। और इसी वजह से अब शकील की वजह से आप देखेंगे कि कोई फोन कॉल्स भी नहीं आते हैं, कोई थ्रेट कॉल्स भी नहीं आते हैं, और शूटआउट्स भी बंद हो गए हैं। तो कहीं ना कहीं दाऊद और शकील के बीच में दूरी तो घटी ही है, और साथ में अनीस इब्राहिम का गैंग में वर्चस्व बढ़ा है, और अनीस इब्राहिम ही गैंग को देख रहा है। निश्चित, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। याविषयी अधिक माहिती घेऊया। आउटपुट एडिटर मनोज भोयर सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। डी कंपनीची धुरा आता अनीसच्या खांद्यावर सोपवल्याची माहिती समोर येते। अगदी, आणि या दाऊदच्या मुळातच जो व्यवसाय आहे तो ड्रग्सचा आहे, आणि अंमली पदार्थाच्या धंद्यामध्ये आंतरराष्ट्रीय जे रॅकेट काम करतं, त्या दाऊद गँग कडून अनीस इब्राहिम हा अत्यंत सक्रिय होता, आणि छोटा शकील या धंद्यामध्ये कमी पडत होता, हे वास्तव आहे। अनीस आणि छोटा शकील या दोघांमध्ये जरी ते दाऊद गँगमध्ये काम करत असेल अनेक वर्षांपासून, तरी सुद्धा या दोघांमध्ये अजिबात पटत नव्हतं, हेही काही लपून राहिलं नाही। सूत्रांच्या हवाल्याने जी बातमी पुढे येते त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की अनीस इब्राहिम हा
ड्रग रॅकेटमध्ये, इंटरनॅशनल ड्रग रॅकेटमध्ये खूप सक्रिय होता, पुढे गेला आणि त्यातून बराचसा पैसा डी गँगसाठी यायचा. शकील बेग, दाऊद इब्राहिम आणि शकील मध्ये सुद्धा गेल्या 2 वर्षांपासून तेढ निर्माण झाल्याची बातमी सातत्यानं पुढे येत आहे. मात्र दाऊदच्या मुलाला ही पूर्ण डी गँगची धुरा द्यायची होती मोईनला, ही बातमी मात्र काही सत्य नाही. अगदी. कारण मोईनला त्यांनी लंडनला पाठवून दिलं होतं उच्च शिक्षणासाठी, अशा सगळ्या बातम्या होत्या. पण मुळात सलीम फ्रूटवर अवलंबून होता छोटा शकील. सलीम फ्रूटला एनआयएनं 2022 मध्ये अटक केली आणि अटक केल्यानंतर शकील हा कमजोर झाला. शकील कमजोर झाल्यामुळे डी गँगची धुरा आपोआप अनीसकडे येत गेली आणि आता त्याच्या खांद्यावरती डी गँगची धुरा सोपवल्याची ही बातमी सूत्रांच्या हवाल्याने येते. निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.